TCS असो, कॅपजेमिनाय असो, ॲक्सेंचर असो, विप्रो, इन्फोसिस ह्या 4-5 कंपनीजमध्येच साधारण 2.5 ते 3 लाख विद्यार्थी दरवर्षी फ्रेशर्सची रिक्रुटमेंट होत असते. ओव्हरऑल जर आपण बघितलं तर मला असं वाटतं की इंजिनिअरिंगमध्ये ॲज कम्पेअर टू आर्ट्स, कॉमर्स, सायन्स ह्याच्या कम्पॅरिझनमध्ये खूप जास्त प्लेसमेंट इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचं इंजिनिअरिंगमध्ये. विद्यार्थी नुसतं जॉब सीकर बनण्याच्या ऐवजी जॉब प्रोव्हायडर पण बनण्याचा प्रयत्न करतायत इंजिनिअरिंगचे विद्यार्थी. इंडियन कंपनीज पण आता बऱ्यापैकी मॅच्युअर्ड होत आहेत आणि त्यामुळे वर्ल्ड वाईड जर आपण बघितलं तर आपण आता साधारण 4 ट्रिलियन इकॉनॉमी आपलं पुढचं आपण म्हणतोय की पहिल्या 3 मध्ये आपल्याला आपली इकॉनॉमी न्यायची आहे. तर त्यासाठी मला असं वाटतं की इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्सला खूप जास्त स्कोप राहणार आहे. आणि आपण कोविड नंतर बघतोय की बऱ्याचशा कंपन्या चायनामधून शिफ्ट होत आहेत. मग इंडिया असो किंवा व्हिएतनाम, ब्राझील सारख्या कंट्रीज असो, आपल्याकडे त्या कंपन्या शिफ्ट होण्याचं प्रमाण बऱ्यापैकी वाढणार आहे. आणि हे गव्हर्नमेंट पण आता बऱ्यापैकी प्रयत्न करत आहे. जसं इलेक्ट्रॉनिक सेक्टरसाठी आपण बरेच साधारण 3000 प्रोडक्ट्सची आपण काही लिस्ट गव्हर्नमेंटने काढली की यांचे इम्पोर्ट सबस्टिट्यूट म्हणजे ज्याला म्हणतो आपण की आत्मनिर्भर भारत हा बनवण्यासाठी जर खरा रोल कोण प्ले करणार तर मला असं वाटतं त्याच्यात इंजिनिअरिंगच्या स्टुडंटचा बऱ्यापैकी मोठा रोल असणार आहे.